नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण गावी आलेलो आहोत शनिवारच्या दिवशी आणि तुम्ही बघितलात तर गावी सकाळी 9 वाजेपर्यंत थंडी असते। आता 10 वाजून गेलेत, त्यामुळे तुम्हाला ऊन बघायला मिळेल। तर आज आपण आपल्या गावचा जो कोकणातील मेवा आहे कण्हेरी, करवंदांच्या अगोदर कण्हेरी पिकते, ते आपल्याला काढायला जायचं आहे। तर बघूया आपल्याला मिळते का कण्हेरी। तर हे त्या अगोदर दाखवतो, आमचं गाव आहे हे आणि हे आमचं घर आहे। तर आपण कण्हेरी काढायला जाऊया। इकडे बघा मम्मी आले माझ्यासोबत, इथे मम्मी आहे काकी। तर भाकरी बिकरी खाऊन झालेली आहे आणि आता आपण मोड्यावर जायचं आहे, जिथं कण्हेरी मिळते तिकडं जायचं आहे। आणि इथे आतिशचं घर, प्रसादचं घर, सागरचं घर आणि आमची ही शाळा। विरू आपली वाट बघतोय तिकडं। तर आपण, ही आमची शाळा आहे आणि इथून पुढे आपल्याला देवलाच्या इथे वरती व्हायचं आहे, मंदिराच्या इथे पुढे वरती जायचं तिथे। आणि तिथून रांजण म्हणून आहे, तिकडे पोहायला जायचो आम्ही। इकडे ही बघा अशा प्रकारे आमच्याकडची घरं आहेत। आपल्याला ह्या बाजूला जायचं आहे। हे बघा मैदान पण केलेलं आहे मुलांनी, बॉक्स क्रिकेटचं। तुम्हाला दाखवतो मैदान। आणि इथे रात्रीचे आम्ही लोक खेळतो बॉक्स क्रिकेट। आमच्याकडे खूप चालतो कोकणामध्ये, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितला तर अंडरआर्म बॉक्स नाईट क्रिकेट खूप चालतो। आणि इथे बघा हॉलिजन वगैरे लावलेले आहेत। सध्या गावात मुलं कमी आहेत, तरी पण चांगलं नियोजन करतात। आणि आपण आता पोचलेलो आहोत मंदिरावर। तर हे आमचं मंदिर आहे राधाकृष्णाचं, तुम्ही बघितलं तर। आणि पाठीच ग्राउंड केलेलं आहे। यावर्षी कमी ट्रॉफ्या आहेत, पण इथे तुम्हाला ट्रॉफ्या दाखवतो। गेल्या वर्षीच्या ट्रॉफ्या आहेत ह्या। विरू पण आलाय। आणि इथे बघा कबड्डीचं मैदान आखलेलं आहे। दर एकादशीला, एकादशीला असतो ना हरिपाठ, दर एकादशीला 15 दिवसांनी दर हरिपाठ असतो। आणि इथून आपण शॉर्टकट मारूया। इथून आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा इकडे पोहायला जायचो। एक इथे मोठा पर्या आहे, पर्या म्हणजे ओढा। आणि इथून आपण स्टार्ट करूया। पप्पा बाळाला तरी बोलत होते राह आता तरी नंतर जा उद्या। तर अशा प्रकारे पूर्वीसारखं डोंगर चढता येत नाही, कारण का मुंबईला गेल्याच्या नंतर खूप आराम करायची सवय झालेली आहे। आमचं गाव तसं डोंगरात आहे। आणि इकडे बघितलात तुम्हाला जर कण्हेरी बघायची असेल तर जास्त करून काटेरी झुडपं आहेत, त्याच्यामध्ये ही कण्हेरी असते। आणि जो कातळ असतो, कातळ तुम्हाला, जो कातळ असतो त्याच्यावर आपल्याला भेटतात कण्हेरी। ती झाडं तिकडेच असतात कातळावर। कॅमेरा पाण्यात लागणार त्याचा, हाय काय
आम्ही कनेरी काढायला जातो आहो. कनेरी काढायला मग नाही हे कोण नाही घेऊन या साडू साडू होय हा, त्या कुठचं आहे आहो तुमचं हा देन म्हणजे फुनगुसच्या बाजूला. फुनगुसच्या बाजूला होय होय फुनगुशीतून वर तुमच्याकडे भरपूर कनेरी भेटत असतील हो, हा? ऐकून असलं तर अच्छा राजन सालवेकडे प्रिय आहे. राजन सालवेचा रत्नागिरीला आहे तो. होय काय होय त्यांचा मुलगा रत्न. ठीक आहे ठीक आहे चला वाघ आलाय ना म्हणतात वाघ आलाय कुठचा आम्ही आता त्या वरच्या वाड्यापर्यंत जाऊन आलो बाबा. हा आम्हाला काय उद्या दिसला हा तर आता तुम्ही जा. बार आणलेले आहेत दार आणला बाय. होय बबलूदान पण घेतला नाही रे. काय आयफोन नाही मग कॅमेरा घेतला काय काय हा त्याचं कामच आहे ना ते शूट साठी घेतला नाही हा म्हणजे आता व्हिडिओ करण्यासाठी. आहे काय? आता व्हिडिओ टाकतो त्याला युट्यूबला. कुठलं चॅनल आहे त्याचं काय माहिती आपल्याला कनेरी भेटणं मुश्किल वाटतंय सगळेजण नाही नाही म्हणतायत इकडे नातून चल बघू. चालेल भेटले तर बरं होईल. बरोबर थोडी तरी भेटली ना. बस थोडी तरी भेटली नंतर बस आणले नाही बॉटल तो आता. कॅमेऱ्याला घ्यायला मी व्हिडिओ दर दिवशी बनवत नाही ना हवं एक पिकलेलं आहे ते काढ खाली कसं आहे काय हा पिक काय हे बघ हे घे तुला ते तळ्या केलेले असतात ना ते पिकलेले असतात ते. तिकडे काय बघ नाही कच्चा आहे बहुधा अर्धा कच्चा आहे. कच्चंच आहे रे.